नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा जो विद्यार्थ्यांचा क्लास आहे, ही तीच मुलं आहेत की ज्या मुलांनी पूर्वी नीटची परीक्षा दिली आहे. आणि मी यातल्या काही जणांशी बोललो की तुमचा किती स्कोअर आला होता, काय आन्सर की चेक करता येते ना. आणि त्यामुळं काही जण 650, कोणी 550 वगैरे वगैरे अशी ती स्कोअर करतात. आता तसं म्हणाल तर ही संधी पण आहे त्या मुलांसाठी मिळालेली. पण अनेकांना असं वाटत असणार, हो तुला तर वाटत असणार, काय नाव मित्रा तुझं? सत्यम काळे. हां, सत्यम काळे. बरं झालं ना मग रिपीट आली परीक्षा. हां, हां. मग काय पेढे नाही वाटले? किती होता आन्सर की स्कीम? 625. तेव्हा कशी केली ती तयारी? चांगली झाली म्हणजे. आता पुन्हा नव्याने हां, नवीन डबल. जे झालं ते बरं आहे. हो, हां, म्हणजे सिली मिस्टेक पण काही झालं हं. ते सुधारायचा एक चान्स भेटला अजून एक. चान्स भेटला. हां, सिली मिस्टेक झाला तर त्याला चान्स भेटला. हां, म्हणजे डबल सुधरू शकतो आता पुढच्या वेळेस. काय करतात वडील? शेती किती एकर आहे शेती? 10 एकर. अच्छा, हां, कोणतं गाव पकड बरं तुझ्या हातामध्ये? माजलगाव. माजलगाव. हां, 10 एकर शेती आहे. हो. कुटुंबात सदस्य किती आहेत? बहीण भाऊ? 2 जण, एक बहीण भाऊ. इथं 2 वर्षापासून असतील. हां, हं, किती खर्च झाला 2 वर्षात? 2 वर्षात 3-4 लाखपर्यंत झाला. 3-4 परवडते का शेती मग? पहिल्यापासून इथं शिकायला बाहेर होतो त्याच्यामुळे. मग पहिल्या परीक्षेला तयारी किती तास अभ्यास केला होता? म्हणजे असं डेली 10-12 तास दररोज होतो शेवटी. आणि आता? आता स्टार्टिंग रुटीन डबल येईल 4-5 तास आता चालू आहे सध्या. नाही, पण गावाकडे गेला असेल ना परीक्षा दिल्यानंतर? नाही, परीक्षा झाल्यानंतर ते रिलॅक्स होतो. रिलॅक्स होता. हां, आता पुन्हा परत हां, डबल परत. घरचे काय म्हणले? पैसे ॲडजस्टमेंट पैसे आता केली घरच्या असंच कसे केले? म्हणजे होते थोडेफार सोबत. तुला काही चिंता वाटत नाही ह्या मित्राकडे ते? काय नाव मित्र तुझं? आविष्कार काळे, आविष्कार. गाव? चिंचोली, लातूर. मग लातूरचा. तुला काही त्रास नाही झाला मला? त्रास थोडा मानसिक त्रास झाला. हां, काय मानसिक त्रास झाला? म्हणजे जो अभ्यास केलता अगोदर तो वाया जाईल असं वाटलं, पण नवीन चान्स भेटला आहे, वाया जाणार नाही. आणि काही अगोदर ज्या चुक्या केल्या, सिली मिस्टेक वगैरे, ते आता होणार नाहीत. मग बरं झालं, पेपर दरवर्षी फुटायला पाहिजे. नाही ना, अरे आहे का असं सिली मिस्टेक वगैरे पण दुरुस्त करायला संधी मिळते ना आपल्याला, दरवर्षी पेपर फोडायचा. पण जो म्हणजे परीक्षेच्या अगोदरचा जो त्या 1 महिना खूप मेहनत घेतली होती. काय मेहनत घेतली होतं मित्रा? म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागून अभ्यास केला. ते गेला वाया. वाया तर म्हणता येणार. दोन्ही बाजूनं चाललंय तुझं. तुला काय वाटतं रे बाबा, बरं झालं पेपर फुटलाय? काय नाव मित्रा तुझं? शिवम जाधवर. तू पुढे घे जरा. शिवम. गाव तुझं शिव? गाव सावरगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बरं बरं. तिथून आलो. तुझं म्हणताय बरं झालं पेपर फुटला? नाही, बरं नाही झालं. हां हे आपलं पेपर फुटणं ही चांगली गोष्ट नाही देशासाठी, आपल्या हां सगळ्यांसाठी. पेपर फुटणं ही खूपच गंभीर चूक आहे तसं विचार केला तर. पण आता ज्यांनी कोणी पेपराचा गैरफायदा घेतला होता, पेपर फुटीचा, होय. तो गैरफायदा जर लक्षात घेतला तर त्यांना बाजूला करण्यासाठी जी निर्णय घेतला सरकारने तो उचित निर्णय घेतला. ओके, तुझं मत आहे, ठीक आहे. म्हणजे दुसऱ्यांदा बरोबर, पण ज्यांनी पेपर फोडला ते मात्र ते मात्र त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. काय करायला पाहिजे? फटके लावायचे का काय करायचं? ते सगळ्यांना विचारतो मी, काय ज्यांनी पेपर फोडला त्यांचं काय करायचं? फटके लावायचे, काय करायचं? हा, सगळ्यांचे आवाजच कमी आहेत, सगळे असे अभ्यासू विद्यार्थी आहेत. नाही, ते त्यांच्यावर जी कायद्यानुसार जी कारवाई होऊ शकते ती कारवाई. तुझं असं मत आहे की कठोरात कठोर कारवाई केली? कठोरात काय कठोर करतात वडील तुझे? माझे वडील शिक्षण खात्याचं साधन व्यक्ती म्हणून काम करतात पंचायत समिती रेणापूर. किती खर्च आला 2 वर्षात तुला? 2 वर्षात मी विद्यार्थी अकॅडमीमध्ये शिकत होतो आधी. म्हणजे स्कॉलरशिपच्या एक्झाम वगैरे देऊन तरी मला भरपूर 2 लाखच्या आसपास खर्च आला. आणि आता तू तर कुठं बाहेरच वगैरे जाणार नव्हतं का परीक्षा संपल्यावर? परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्याकडे गावाला जाणार होतो. हां पण रिझल्ट निकालाची वाट पाहत होतो आणि त्याच्यात नवीनच वेगळं आलं विषय. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी काय वाटलं तुला? ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मानसिकता खराब झाली होती, खूप वाईट वाटलं होतं. आपण मेहनत घेतली होती, वर्षभर अभ्यास केला होता आणि त्यानुसार आपल्याला चांगले मार्क आले होते. किती आलं ते आन्सर की? 654 मार्क आले होते. 654 आले होते आणि वाटत होतं यावर्षी होऊन जाईल किंवा माझं सेकंड रिपीट आहे यावेळेस. मग पुन्हा एकदा चान्स तर मिळणार नव्हता, 100% शेवटचा चान्स होता. आणि यावेळेस जरी असं झालं असतं तरी मग खूपच वाईट परिस्थिती झाली तेव्हा. आपण त्यांच्या चुकीमुळे आपल्याला
जी परत एकदा परीक्षा देण्याची वेळ आली आपल्यावर त्यामुळे. आणि परत एकदा ती जी 3 तासात आपण जी मेहनत केली ज्यावेळेस सार्थ झाली तीच 3 तास वापस आपल्या जीवनात तसेच जातील का याची भीती वाटत होती फक्त. पण नंतर मी सरांकडे आलो, सरांनी समजून सांगितलं, सरांनी मानसिकता चांगली तयार केली. त्यानुसार मग कळालं की जी गोष्ट झाली होती ती अत्यंत चुकीची होती. त्यानुसार आपण जी केलेली मेहनत आहे ती वाया जाणार नाही आणि परत एकदा आपण जरी परीक्षा दिली तरी तसंच यश प्राप्त करू अशी वाटत आहे. तर तुला वाटतं ही सरकार नावाची जी काही यंत्रणा आहे ती अशा परीक्षा घ्यायला सक्षम आहे? सरकार आता जे 2024मध्ये झालं आणि आता 2026मध्ये बी त्याच पाहायला भेटत आहे. सरकार म्हणजे सरकारने NTA ची स्थापना त्यामुळेच केली होती. NTA एजन्सीची स्थापना केलीच होती त्यामुळे की पारदर्शकता राहावं, अन्याय होऊ नये, चिटिंग वगैरे प्रकरण घडू नये. पण NTA जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते त्यांनी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. 2दा तेच तर झाले. सरकारला पण 10 पैकी किती गुण द्यायचे? 10 पैकी सरकारला 10 पैकी गुण देता येणार नाही मला त्याबद्दल काही हे तुझं काय मत आहे रे? 10 पैकी किती गुण द्यायचे सरकारला? हे परीक्षा घेण्यामध्ये हे सरकार अयशस्वी आहे, आपल्याला 10 पैकी किती गुण द्यायचे? सरकार दुसऱ्या गोष्टीत ठीक आहे पण नुसता परीक्षेचा विचार केला तर 100% फेल आहे. फेल आहे. 10 पैकी 0. 10 पैकी हे तुला किती द्यायचे मार्क? तुला पण 0. तुला सगळ्यांना असं वाटतं सरकारला 10 पैकी 0 गुण दिले पाहिजेत? हा, जरा हात वर करा बरं, कुणाकुणाला असं वाटतं सरकारला 10 पैकी 0 गुण दिले पाहिजेत? हे फक्त साधारण भावना आहे, कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये मताला फार किंमत असते. तरुण मुलं आहेत पण त्याची भावना मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक प्रातिनिधिक स्वरूपाची भावना म्हणून आपण गृहीत धरली पाहिजे. हिचं मात्र बरं झालंय. दीदी काय ना तुझं? मनीषा. धर मनीषा आहे तुझ्या हातामध्ये. तुला बरं वाटलं ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवशी? नाही अरे आता तुला संधी मिळाली ना दुसऱ्यांदा. नाही पण मेहनत केलेली वाया जाते ना. तुझी गेली? म्हणजे माझी गेली नाही पण आता संधी भेटली डबल. मेहनत केलेली वाया कशी जाईल? तू किती केली होती मेहनत मला सांग बरं. खूप जास्त केली. किती तास अभ्यास करत होती तू? म्हणजे पूर्ण दिवसात ते 10-12 तास अभ्यास. बापरे, झोपत तर होतीस का? हा मग झोप म्हणजे शरीर तर चांगलं पाहिजे ना अभ्यास करण्यासाठी. ही 10-12 तास तू किती वर्ष झालं? 1 वर्ष तर असं तुझं शेड्यूल का 2 वर्षापासून? 1 वर्ष. 1 वर्ष. रोज सकाळी कितीला उठायचं? सकाळी 5 वाजता हां. आणि संध्याकाळी 10. 5 ते 10? आणि 5 ते 10 वेळा तू क्लासेस किती करायची, कॉलेजला किती जायची? क्लास सकाळी 6ला असायचा. 6 ते कधी 2 वाजेपर्यंत, 2:30-3 वाजेपर्यंत. नंतर मग स्टडी हाऊस करायचे. स्टडी हाऊस किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. जेवणमध्ये हा मग जेवणला किती अर्धा वाजता? तास. अर्धा तास जेवायला. हम्म. तू असं व्यवस्थित जेवायचं का? time. 2 टाइम फक्त? 2 टाइम जेवण. 2 टाइम मध्ये पोळ्या किती खायच्या? आपल्याला जेवढं खावं वाटतं तेवढं. असं काही नाही की मला अभ्यास जास्त करायचा आहे म्हणून कमी जेवायचं वगैरे, असं नाही ना? कमी जास्त नाही जमत तसं. शरीर तर मेंटेन करावं आणि लागतं. झोपायचं किती वाजता? 10ला प्रॉपर. मग ज्या दिवशी तुझा पेपर होता त्याचे आदले 8 दिवस कसे होते? आदले 8 दिवस म्हणजे तेच विचार असायचा की पेपर कसा जाईल वगैरे. म्हणजे मनात असंच असायचं की आपण केलेला अभ्यास 3 तासात आपण पूर्ण करू शकू किंवा नाही. तेच. मग तो पेपर आला तुझा, मग तू गेली पेपरला, व्यवस्थित झाला पेपर? पेपर व्यवस्थित झाला सुद्धा. पेपर म्हणजे वाटलं नव्हतं एवढा सोपा पेपर देतील म्हणून 25च्या तुलनेमध्ये. पण 26च्या वेळेस का नाही पेपर खूप सोपा आलता. पण नंतर मग ते न्यूज कळाल्यानंतर असं झालं म्हणजे त्यावेळेस जो मानसिक तणाव वगैरे त्यामध्ये तिच्या डोळ्यात आत्ताही मला दिसतंय. त्यामुळे मध्ये खूप जास्त म्हणजे वाईट वाटत होतं की तू असं आपण रडली की काय मेहनत त्या केलेली वगैरे. त्या दिवशी रडलीस? नाही तसं काय नाही. पण तरी पण आपण मेहनत केलेली आपल्याला आता संधी तर भेटलीच ना. आपण मेहनत केलेली आपली मेहनत वाया जात नाहीये. आपल्याला पुढे पण मेहनत करायला चान्स आहे. काय करतात तुझे बाबा? शेती. किती शेती आहे बाळा? 30 एकर आहे वाटतं. बागायती आहे? हो थोडी बागायती थोडी अशी. किती खर्च झाला तुला? खर्च बराच येते ना. 1.5-2 लाख. आता ह्या वेळेला हे नवीन पुन्हा सगळं करावं लागलं. हा ना. मग म्हणजे आम्ही गावाकडे गेलो तर पेपर झाल्यानंतर पण डबल वापस माहिती झाल्यानंतर मग डबल वापस आलो. किती भाऊ आहे तुला? 2. म्हणजे तू एक, बहिणी? नाही एकटीच. तुला आधीपासून डॉक्टर व्हायचं होतं? असं काय नाही, वडिलांनी सांगितलं? वडिलांनी सांगितलं. 10th किती स्कोर होता तुझा? 10th 88 होता. 12th आत्ताचा? 12th 75.
तुझा सगळा फोकस नीटवरती होता. हां. मग आता तुला जी तयारी करतेस तू, आता किती तास करतेस अभ्यास? आत्ता पण तेवढाच चालू आहे, म्हणजे 10-12 तास. फक्त आपलं शरीर मेंटेन, जेवण वगैरे आणि अभ्यास, दुसरं काहीच नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की मी ह्या मुलीशी आणि त्या मुलांची इतक्या खोलवर त्यांच्या वैयक्तिक चौकशी का केली? काही सगळं अर्थकारणाशी निगडीत आहे, मानसिक भावभावनाशी निगडीत आहे. त्यामुळे एक परीक्षा रद्द झाली म्हणजे काय काय परिणाम होतात ते लक्षात घ्यायला, आणि किती अपयशी आपलं सरकार. सलग 3 वेळेला, सलग नाही म्हणणार पण 3 वेळेला नीटच्या परीक्षाचे पेपर लीक झाले. 3ही वेळेला CBI सारखी प्रीमियर इन्स्टिट्यूट त्याची चौकशी करत होती. आणि मग आता असं म्हणतात श्री धर्मेंद्र प्रधान की आता आम्ही ते JEE. पण तुला वाटतं हे JEE सारखी परीक्षा होणं शक्य आहे म्हणून ऑनलाईन? शक्य जर सरकारने केलं तर होऊ शकते, हां. पण त्यामध्ये आपला सिलेबस खूप थोडा आहे तसे पेपर घेण्यासाठी, आणि विद्यार्थी खूप जास्त आहेत. मग त्यासाठी एवढी सुविधा करणे सरकारच्या हाता होईल अगर नाही, हे काही सांगता येत नाही. तुला वाटतं की ना आपलं कॅपेबल आहे का नाही सरकार? काही एवढं सांगता येत नाही त्यांच्याकडनं. आपल्याला सरकारकडून किती- अपेक्षा ठेवायला जमत नाही. नको. तुला किती द्यायचे? 10 पैकी किती मार्क्स द्यायचे सरकारला? हां? म्हणजे बाकी 0? बाकी दुसऱ्या ह्याच्यात काही सांगता येत नाही, हां. पण शिक्षणाच्या म्हणजे परीक्षेच्या वगैरे ह्याच्यामध्ये 0 देऊ शकतो. 0 द्यायचे? अरे वा. आणि किती मुलं बघा किती बारकाईनं विचार करतात. आपल्याला असं वाटतं की ह्या वयातल्या मुलांचं काय असं फार मत असेल. इतक्या छान पद्धतीनं ह्या 4ही मुलांनी आपल्याला सांगितलं. आणखी 2-3 मुलांची आपण बोलूया. मी आल्यापासून बघतो तू तर काय ती पेन्सिल ठेवायला पण तयार नाहीस. हां? हे धर तुझ्या हातात. काय नाव तुझं पूर्ण? पद्मजा संतोष जाधव. हां? पद्मजा संतोष जाधव. पद्मजा, तू काय एवढा अभ्यास करतेस? अजून एकाच वेळेला पेपर लीक होईल ना? नाही सर. हां? आलता की नाही तुझ्याकडे लीक झालेला पेपर? नाही. हे कुणाकडे आला होता का रे लीक झालेले पेपर? हां? विनोदाचा भाग आहे हा. काय करतात पद्मजा तुम्ही? रीना कारखान्यावर. ओके. साखर कारखान्यात? किती पगार आहे त्यांना? 25-30. मुलं किती आहेत त्यांना? आम्ही दोघी मुली आहेत. अच्छा. छोटी तुम्ही- बहीण ती काय करते? 10वीला आहे आता. ती 10वीला आहे. तुला डॉक्टरच व्हायचं आहे? हो. बरं. किती तास अभ्यास तुझा आधी? अगोदर क्लासेस सुरू होते तेव्हा 6 तास करायचे घरी. नंतर फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला क्लासेस संपले तेव्हा इथे 12 घंटे व्हायचा क्लास. 12 तास? हो. इथं सरांनी केली होती ना अरेंजमेंट. इथं सकाळी 6 तास आणि नंतर थोडा वेळ काहीतरी दुपारी, असं पूर्ण वेळ इथं करत होते मी. पण आता झालं नाही काय. आणि मग परीक्षेच्या 8-10 दिवस आधी? तेव्हा पण असंच कंटिन्यू सरांनी इथं कंटिन्यू पेपरच्या 2-3 दिवस अगोदरपर्यंत हे ठेवलं होतं सेशन, स्टडी सेशन. त्याच्यामुळे इथंच करत होते सगळं. आणि मग पेपर कसे गेले तुला? पेपर छान गेले मला इथले. अपेक्षा होती की तिथं पण चांगलं येईल थोडं. पण तू बघितलंस ना आन्सर की? हो. 525 आलेत मला. 525. ठीक आहे, मग तुला आणखीन एक इम्प्रूव्हमेंटला संधी मिळालेली आहे. पण ज्या वेळेला ही बातमी आली की पेपर लीक झाला, मग तेव्हा मानसिक म्हणजे तसा विचारच केला नव्हता असं होईल म्हणून. आपल्याला कसं आलं नाही असं तुला वाटलं? हा. ना तसं नाही काही वाटलं, पण असं होईल असं वाटलं. तुझ्या कुठल्या जवळच्या मित्रमैत्रिणीकडे आला होता पेपर? हो आला होता. आला होता? त्यांनी कसं केलं? त्यांना 600+ आलेत सर. ज्यांनी हे पेपर वापरले. हो. अनफॉर्च्युनेट आहे, ती काही तपास यंत्रणेचा भाग नाही होणार. पण तुम्ही एक लक्षात घ्या की ह्यांनी म्हणजे आपलं हे अपयश हे अंतिम अपयश ठरायला हवं. आता ह्याच्यानंतर जर असं झालं ना तर तुम्ही लक्षात घ्या की ही जी तरुण पिढी आहे त्याबरोबर, कारण पालकांना खूप ह्या सगळ्याचा त्रास सहन करावा लागला. आताही ती मुलं शांतपणे अभ्यास करतायत. 12 तास, कोणी 18 तास वगैरे असा अभ्यास केला. मित्रा तुकडकडे हे तुझ्या किती शेती म्हणला वडिलाला? 10 एकर. तू एकटाच आहे काय? नाही, माझा भाऊ आहे आणि त्या 10 एकरमध्ये माझे काका पण आहेत. तुम्हाला 5-5 एकर, म्हणजे तुम्ही एकत्रित कुटुंब दिसत हां, म्हणजे एकत्रित करता शेती? हो. गाव तुझं कळंब तालुक्यात ना का? नाही, परळी तालुक्यात माझं गाव, बीड जिल्हा, पोहनेर. ओके, बरं. कुणाकुणाकडे आला होता तो लीक झालेला पेपर? माझं नंतर माझ्या मित्रांशी बोलणं झालं. हां. ॲज सच आता माझे मोस्टली मित्र, कारण की मी ट्युशन एरियात राहत नाही, हां. माझ्या क्लासमधलेच मित्र आहेत. कुणाकडेच नव्हतं आमच्या जवळच्या कुणाकडेच आला नाही पेपर. दुर्दैव आहे तुमचं. आणि आला असता तरी आता काही फायदा नाही या गोष्टींचा बोलून, कारण की मेहनतीनं मिळवलेले मार्क पण गेलेत आणि ते लीक करून मिळालेले मार्क पण गेलेत. परत करावंच लागेल. तू कॉन्फिडंट होतास? हो बहुतेक. हां. हे तुमच्यापैकी कोण कॉन्फिडंट होतं की आपण ह्या वेळेला क्रॅक केली असते नीट? जरा हात वर करावर. कोणाचाच हात वर नाही. नीट होता की नीट आपण क्रॅक करू, नीट आपण क्रॅक केली असती असं किती जणांना वाटतंय? एवढ्या जणांना वाटतंय? एनिवेज, पण ठीक आहे.
तर तुझं असं म्हणणं आहे की मेहनत वाया गेली. गेली कारण की ते एकच दिवस असते ज्यासाठी आपण प्रिपेअर करतो. जवळपास 1 महिना अगोदर डेट येतात, ॲडमिट कार्ड येते, उत्कंठता असते खूप जास्त, क्युरिओसिटी असते की कसा येईन पेपर, कसा नाही. आणि प्लस आम्ही ड्रॉपवरचे स्टुडंट आहेत, आम्ही रिपीटर आहेत. त्याच्यामुळं एक प्रेशर असते एक्स्ट्रा, कारण 1 वर्ष ऑलरेडी तुम्ही वाया करायचंच आहे काय पण करून. त्याच्यामुळं आणि आता हे परत दिली 21 जूनची तारीख, म्हणजे 1 महिना दिला आहे, ठीक आहे, एक्सटेन्शन आहे. पण ते एक दिवस असते ना की आपण त्याला बघूनच त्या दिवसाकडं अक्षरशः त्या कालनिर्णयावर आपण गोल करून ठेवला असेल दिवस, त्या दिवसाकडे बघूनच आपण सातत्याने प्रिपेअर करत राहतो. मग ते एकदा, आणि त्यातल्या त्यात कसं आहे माहिती का, एकदा तुमचे मार्क येतात, तुम्ही आन्सर की वगैरे चेक केली, तुम्हाला कळाले की आपण एका चांगल्या मेडिकल कॉलेजला जाणार आहेत आणि जे काही केलं ते बरोबर झालं होतं. त्याच्यानंतर घाण वाटतं, ऑफकोर्स वाईट वाटतं हे सगळं झाल्यावर. आता ज्या दिवशी 12 मेला हे कळलं, ही न्यूज आली 12 वाजता काहीतरी की लीक झाला पेपर, मी किंवा माझे पप्पा तरी चला थोडं स्टेबल होतं, पण अक्षरशः माझी आई रडू लागली. कारण की जवळपास 9 महिने किंवा 10 महिने मी माझ्या आईलाच भेटलो नव्हतो. मी काय सांगतो? लातूरमध्येच आहे मी. आणि उठून वारा जरा मित्र, तू उठून वारा. आईला भेटला नाही तू 10 महिने? भेटला नाही, कारण की तुमच्यापैकी असे कोण आहे की ज्याने आई वडिलाची भेट घेतली नाही 5-10 महिन्यामध्ये? अजून कोण आहे? तू पण आहे? इकडे जरा, तू इकडे तू 10 महिने आईला भेटला नाही. जेव्हा पण काहीतरी यायची अपॉर्च्युनिटी, आता लक्ष्मी आल्या किंवा दिवाळी आली, मग असं ढकलायचं की आता एक मेगा टेस्ट आहे, किंवा आमची म्हणजे सुट्ट्याच्या नंतर एक टेस्ट असायची. मग मीच म्हणायचो की आई राहू दे, आता मी करून येणारच आहे, मी क्लिअर करणारच आहे, एक्झाम देऊन येणारच आहे. आणि मग ती शेवटी म्हणजे उत्कंठता आईला भेटण्याची किंवा गावी जाण्याची, ते 3 मेपर्यंत तर अक्षरशः एकदम शिगेला पोहोचलेली. ते पेपर झाला 5 वाजता, मला क्लासमधून पण कॉल आले होते सरांचे की ये म्हणून. पण अक्षरशः मी माझा मोबाईल स्विच ऑफ करून टाकला होता, सगळं बंद होतं. मी आणि माझे पप्पा मस्तपैकी गप्पा मारत बसलो थोडा वेळ, आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आम्ही गावाकडे गेलो होतो. जवळपास 10 महिन्यांनी माझ्या आईला भेटलो. पुन्हा 7-8 दिवस कडकडून भेट मारली असेल आईला. हा, मी म्हणलं आता आईची इच्छा की इतके दिवस झाले लेकरूसोबत नव्हतं, काय करायला खाऊ घालायचं करायचं, हे खूप काय ठरलेलं होतं. मला आजोळी जायचं होतं, आणि ज्या दिवशी जायचं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षरशः त्याच दिवशी न्यूज कळली की पेपर लीक झालेला आहे. मी म्हणलं की राहू दे आई, चल ठीक आहे, इतके दिवस केलं, आता 1 महिना अजून करतो, येतो मी. नाही, माझी आई रडायलाच लागली अक्षरशः. पुन्हा मग माझे पप्पा पण माझे बाहेर गेले होते, ते आले. मग त्याच दिवशी आम्ही पटकन बॅग वगैरे बांधल्या, लगेच मला लातूरला यायचं होतं, कारण की आता टेस्ट सिरीज पण परत सुरू होणार आहे. जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी तुमचं लेकरू एक्झाम द्यायला, तेव्हा ते एकटं लेकरू एक्झाम देत नसते, त्याच्याशी खूप सारे लोक असोसिएटेड असतात. आता पेरेंट्स म्हणले की ह्या सगळ्या गोष्टी, परत फीजचे वगैरे प्रॉब्लेम. तू कसं केलं पैशाची ॲडजस्टमेंट? पैशाची ॲडजस्टमेंट मला कधी असं एवढा ताण जाणवू दिला नाही पप्पांनी. मी म्हणलं की पप्पा मला ते पेन पाहिजे, ती वही पाहिजे, पप्पा क्लासला इथं लागल्यात. स्पेशली मी 25चा पेपर दिलेला होता, त्याच्यावरून बऱ्यापैकी स्कॉलरशिप भेटली होती, त्याच्यामुळं त्यात बी थोडंसं फीसचं भागलं बरं झालं. अजून दुसरी गोष्ट म्हणजे मला लहान भाऊ आहे. माझ्या पप्पांचं तर गेली वर्षी मला 482 काहीतरी मार्क होते 2025ला. माझ्या पप्पांचं म्हणणं होतं, चला आपण कुठून तरी अजून काही विकूत काही करू, तरी मी तुला सेमी गव्हर्नमेंटला पाडतोच. पण मी म्हणलं नाही, ठीक आहे, लहान भाऊ पण मी करतो 1 वर्ष. आता बघूत, 1 महिना इतके दिवस केले म्हणल्यावर 1 महिना काही मोठी गोष्ट नाही, जाईल एवढा महिना, पण करू, ट्राय करू, होत राहील. कल्पना आहे त्याच्या बोलण्यातला. तू किती दिवस नाही भेटली आईला? 7-8 महिने झाले. तू पण आता तर भेटली की नाही? हां, आता घेतो ना गावी. का नाही भेटली तू 8 महिने? अभ्यास चालू होता ना इकडे, त्यामुळं तू अजिबात तुझ्या आईची भेट घेतली नाही 8 महिन्यात? नाही. कधी आठवण नाही का आली? हां, येते ना, मग कॉल फोनवरती बोलायचं. हां, फोनवरती. मग आता पुन्हा परत यावं लागलं तेव्हा तेव्हा तर काय, आई नाही रडली? म्हणजे आमच्यासमोर कशी, पण तेवढंच वाईट वाटते ना की आलो तर आणि लगेच डबल वापस. पैशाची काय अडचण तुला? नाही, पैशाची अडचण नाही, पप्पा काही तसं जाणून देत नाही. ना, मग अशी तू म्हणालीस मला शेती करते, पण तसं काही जाणून देत नाही. काय शेतात तुझ्या? आता सध्या ऊस केला. पैशाची तशी काही अडचण जाणून देत नाही, सगळे पैसे पुरवतात पप्पा, तसं काही नाही पैशासाठी. शेतकऱ्याची मुलगी आहे आणि ती 8 महिने आपल्या आईला भेटली नाही. तुझा बाबा एक शेवटची प्रतिक्रिया घेतो मी आता मित्रांनो. ही पकड. तुझी काही सावकारकी वगैरे नाही ना? नाही हा, ह्याची दिसते मग शेजारी. हा, त्याला दे जरा त्याला. त्याची सावकारकी आहे बहुतेक. हा, काय करतात आई वडील? आई वडील जॉब करतात ना. ओके, कुठे जॉब करतात? माझे वडील MSCB ला आहेत,
सिनियर ऑपरेटर ओके. आई काय तुझ्या आईवडिलांची प्रतिक्रिया होती जेव्हा पेपर फुटला हे लक्षात आलं ना? माझे वडील तर बाहेरगावी होते, पण आईचं म्हणणं होतं की आता म्हणजे एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेली आणि अजून 1 महिना पुन्हा वापस प्रिपरेशनला लागावं लागेल. आणि सरनी पण लगेच लाईव्ह ठेवलं होतं आणि अनाऊन्स केली टेस्ट सिरीज पुढची. त्याच्यामुळं आईनं सांगितलं की 18 तारखेपासून वापस टेस्ट सिरीजला जॉईन व्हा आणि अभ्यासाला वापस सुरुवात करावी लागेल. माझे तर बाहेर पेपर होते चालू. सुईसीईटीचे सीईटीचे पेपर्स होते चालू माझे, म्हणजे मी काय एवढा अभ्यासातून कट वगैरे झालो नव्हतो. म्हणजे ओके. त्यामुळे तुला काही फार त्रास नाही झाला. नाही, एवढं काही मला इम्पॅक्ट मग कुठं बाहेर जायचं वगैरे ठरलं नव्हतं का सुट्टी ठरलं घेऊन? होतं ना. 18 तारखेला जायचं होतं. कुठं? तिरुपतीला जायचं होतं, तर ते Reservation? नाही, ते त्याच दिवशी 14 तारखेला करणार होतो आम्ही. ओके. ते नेमकी डेट अनाऊन्स झाली. सो थांबूया आपण इथे. माझा हे प्रातिनिधिकच आहे ना, थ्रू आऊट भारतातल्या मुलांच्या ह्याच्यापेक्षा काही वेगळ्या प्रतिक्रिया असणार नाहीत. ह्याच आहे ते प्रातिनिधिक माना. पण किती मोठी चूक करतो आपण की जेव्हा एक साधी परीक्षा आपण घेऊ शकत नाही, नीट घेऊ शकत नाही आणि सातत्यानं ती लीक होत राहतं. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की शेम ऑन यू ऑन गव्हर्नमेंट. तर थांबूया आपण इथे. ह्या चर्चेला अधिक व्यापक करतोय. लातूरमध्ये आहे तर आणखी बऱ्याच वेगळ्या पद्धतीचे अँगल तुम्हाला बघायला मिळतील. थांबूया. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो, तुमचा वेळ घेतला मी.